नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर सच्चिदानंद परदेशी तुमचे पुन्हा एकदा आपल्या या चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, विटॅमिन ई आज सगळी लोक घेत आहेत, ॲड्स बघत आहात. त्याबरोबर ॲड्समधून गोळ्या कोणतर सांगतं, त्यांना हिरव्या रंगाच्या गोळ्या असतात. प्रत्येकजण घेते, कोण त्वचेवर लावतंय, कोण डोक्याला लावतंय. असं कोण ज्याला काही ह्यातलं नॉलेज नाही तोही सांगतोय विटॅमिन ई घ्या. परंतु मित्रांनो, विटॅमिन ईचा डेली डोस माहीत आहे का तुम्हाला? विटॅमिन ई डेली किती कन्झम्पशन केलं पाहिजे, त्याची शरीराला किती गरज आहे हे तुम्हाला माहीत आहे का? बरं, विटॅमिन ई घेतल्यावर काय काय फायदे होतात ह्यापेक्षा विटॅमिन ई जर गरज नसताना ओव्हरडोस घेतला तर त्याचे दुष्परिणामही तितकेच आहे. हे तुम्हाला माहिती आहे का? नाही माहीत ना? कोणी सांगितलेच नसेल. नुसतंच घ्या घ्या घ्या, असं करा तसं करा. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ते जाणून घ्यायचं आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि याचा नक्कीच तुम्हाला फायदा होऊ शकतोय. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, विटॅमिन ई जर प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणात घेतलं गेलं तर प्रोस्टेट कॅन्सर सारखा आजार होऊ शकतो, डायबेटीस होऊ शकतो. त्याचबरोबर मेंदूचं कार्य तुमचं बिघडू शकतं, हार्ट अटॅकचा रिस्क वाढू शकतो. अशा पद्धतीने बरेचसे आजार होऊ शकतात. हे आपण आता स्टेप बाय स्टेप बघणार आहे. कसं काय ते आपण जाणून घेऊया. आणि हा माझा नाही, इंटरनॅशनल रिसर्च आहे. तुम्ही गुगललाही जाऊन चेक करू शकता. मी ज्या गोष्टी सांगतोय त्या सर्व. विटॅमिन ई जनरली आपण घेतो, आपण बघतो आजकाल बाजारमध्ये हिरव्या गोळ्या आलेल्या आहेत, ऑइल बेस आहे वगैरे. ते रोज कोणतरी सांगतंय, जिममध्ये सांगतात किंवा कोणतरी ओळखीचं सांगतंय म्हणून विटॅमिन ईच्या गोळ्या चालू करायच्या किंवा विटॅमिन ई त्वचेवर लावायचं, विटॅमिन ई तेलामध्ये घालायचं, डोक्याला लावायचं. इथंपर्यंत ठीक आहे. परंतु याचं प्रमाण जास्त झालं तर काय होऊ शकतं? किती दिवस घ्यावं? काय प्रमाण आहे याचं? तर मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा जाणून घ्या, विटॅमिन ई हे फॅट सोल्युबल आहे. म्हणजे ते ऑइल बेस विटॅमिन आहे आणि ते ऑइलमध्येच डिझॉल्व होतं. विटॅमिन ई जनरली आपल्याला ज्या अन्नपदार्थांमधून मिळतं ते अन्नपदार्थ कोणते? तर अंडी, त्याबरोबर मटण, चिकन, कडधान्ये, त्याबरोबर सूर्यफूल तेल, तुमचं बदाम, आपले शेंगदाणे, या सगळ्या गोष्टीमधून विटॅमिन ई जनरली आपल्याला मिळतंच. आणि विटॅमिन ईची डेली नीड म्हणजे शरीराला कन्झम्पशनची किती गरज आहे? तर 15 मिलीग्रॅम 15 mg ही दिवसाला गरज आहे त्याची. आणि हे जर सिंथेटिक स्वरूपात तुम्ही घेताय, यात महत्त्वाचं नैसर्गिक विटॅमिन ई आणि सिंथेटिक विटॅमिन ई तुम्हाला समजून घेतलं पाहिजे. नैसर्गिक विटॅमिन ई हे अन्नपदार्थामधून मिळतं आणि शरीरामध्ये इझिली डायजेस्ट होतंय आणि त्याचा शरीराला सिंथेटिक विटॅमिन ईपेक्षा जास्त फायदा होतो. आणि नैसर्गिक जे विटॅमिन ई आहे त्याचं नाव RRR अल्फा टोकोफेरॉल. आणि जे सिंथेटिक तुम्ही गोळ्यांमधून घेतात, जे प्रयोगशाळेत बनवलं जातं, त्याचं नाव आहे ऑलरॅक टोकोफेरॉल. आता नैसर्गिक जे टोकोफेरॉल आहे किंवा विटॅमिन ई हे जनरली आपल्या शरीराला 1000 mg पर्यंत घेतलं तरी चालतं, त्यापेक्षा लोअर दॅन चालतं. आणि जे सिंथेटिक आहे ते 1500 mg पर्यंत घेतलं तर चालतं किंवा 800 IU. हा डिफरन्स आहे, कारण नैसर्गिक आपल्या शरीराला मॅच होतं, कारण ते निसर्गात बनलेलं आहे. आणि त्याचे फायदे या सिंथेटिक टोकोफेरॉल किंवा विटॅमिन ईपेक्षा खूप जास्त आहे, कधीही लक्षात घ्या. आणि हे सायंटिफिकली प्रूव्ह झालेलं आहे. आता ज्यामध्ये डिफिशियन्सी आहे, ज्या लोकांना ज्यांना गरजच आहे
ह्या व्हिटॅमिन ईची, त्यांना मग हे कॅप्सूल स्वरूपातून व्हिटॅमिन ई ऑलरॅक टोकोफेरॉल जे आहे सिंथेटिक, त्यामधून बाहेरून एक्स्ट्रा दिलं जातं आणि मग त्यांची जी गरज आहे ते फुलफिल केली जाते. आता महत्त्वाचं हे सगळं जनरली आपण माहिती करून घेतली. आता व्हिटॅमिन ई म्हणजे टोकोफेरॉल, याचा केमिकल काय फॉर्म्युला आहे हो, तर C29H50 आणि O2. म्हणजे मित्रांनो हे जे टोकोफेरॉल आहे तेच आपलं व्हिटॅमिन ई. याचा केमिकल फॉर्म्युला जो मी तुम्हाला सांगितला, हे कशापासून बनलेला आहे तर 3 घटकापासून निसर्गातल्या बनलेला आहे. एक कार्बन, दुसरा हायड्रोजन, तिसरा ऑक्सिजन. ह्या तिन्ही घटकाचं वेगवेगळ्या प्रमाण ह्यामध्ये आपल्याला दिसून येतं आणि त्यापासून व्हिटॅमिन ई बनलं जातं. आता हे व्हिटॅमिन ई हे निसर्गात बनलेलं आहे. याचा फायदा काय काय आहे हो, कुठल्या कुठल्या गोष्टीला आपल्याला फायदा होतो याचा, तर याचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा आपल्या त्वचेला होतो, जे तुम्ही सगळे जाणताच. ओके, तर UV रेजपासून जे शरीराला किंवा आपल्या त्वचेला जे स्किनला डॅमेज होतं, मग तिथं लालसरपणा होतो, कधी कधी सूज येणं असतं किंवा स्किनचं टेक्स्चर आपल्या बिघडतं, त्यामध्ये व्हिटॅमिन ई आपल्याला खूप चांगलं काम करतं. त्याचबरोबर त्वचेचा पोत सुधारतो. दुसरा भाग म्हणजे ते आपल्या केसांसाठी चांगलं आहे, जे आता तुम्हाला जनरल माहीतच आहे. तर हे केसांची ग्रोथ सुधारतं. परत केसांचं जे सौंदर्य आहे, चमकपणा आहे, त्यांना होणारा ब्लड सप्लाय असेल किंवा ज्या ज्या गोष्टी असेल त्यामध्ये मदत करते, केस चांगली करतं. आता ह्या व्यतिरिक्त महत्त्वाचं जाणून घ्या, हे तुम्ही तर जनरल झालं, व्हिटॅमिन ई हे आपल्या ब्रेनसाठी खूप चांगलं महत्त्वाचं आहे. ब्रेनचं फंक्शन चांगल्या पद्धतीनं करतं. त्याचबरोबर आपल्या शरीरातले जे ब्लड सर्क्युलेशन आहे, रक्ताभिसरण संस्था आहे, त्यातील पेशी आहे, यामध्ये व्हिटॅमिन ई हे खूप चांगलं काम करतं. जर नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर असेल, अशा ठिकाणी व्हिटॅमिन ई चांगलं काम करतं. इन्शुलिन रेझिस्टन्स असेल, अशा ठिकाणी व्हिटॅमिन ई चांगलं काम करतं. शरीरातील प्रत्येक गोष्टीमध्ये कमी जास्त अधिक प्रमाणामध्ये व्हिटॅमिन ई हे आपल्याला चांगलं काम करतं मित्रांनो. पण हे कधी जर प्रमाणात असेल तर, किंवा प्रमाण कमी असेल तर प्रमाणापर्यंत घेणं गरजेचं आहे. परंतु प्रमाणापेक्षा जास्त तुम्ही घेतच चाललेला आहात, तुम्हाला मेडिकल नॉलेजच नाही आहे, तर तेव्हा काय होतं, तर मित्रांनो घडा जेव्हा भरतो तेव्हा पाणी बाहेर वाहून जातं. ते घड्याला गरजेचं आहे तेवढं घेतं, बाकीचं वाहून जातं. आणि असंच आपल्या शरीराचं होतं, गरजेचं जे मिळालं आणि त्यापेक्षा जास्त जर तुम्ही घेताय तर हे शरीरामध्ये आपल्या एक्स्ट्रा प्रमाण होऊन त्याचे साईड इफेक्ट होऊ शकतात. मित्रांनो सायंटिफिक रिसर्च सध्या झालेला असा सांगतोय की हे व्हिटॅमिन ई जर प्रमाणापेक्षा जास्त तुम्ही घेताय तर तुम्हाला प्रोस्टेटचा कॅन्सर हा होण्याचा चान्स आहे. मित्रांनो प्रोस्टेट ही एक ग्रंथी पुरुषांमध्ये असते. पुरुषांच्या अवघड जागी ही एक प्रकारची ग्रंथी असते आणि त्याची वाढ मोस्टली ओल्ड एज पेशंटमध्ये होते. ही त्याला बिनाइन हायपरट्रॉफी ऑफ प्रोस्टेट म्हणतात. आपला व्हिडिओही आहे चॅनलवर, तुम्ही बघू शकता. ह्या प्रोस्टेटचा कॅन्सर व्हिटॅमिन ईचं प्रमाण जास्त झालं तर धोका संभवू शकतो. दुसरी गोष्ट, लिव्हरचं तुमच्या डिस्टर्बन्स होऊ शकतं. त्याचबरोबर मित्रांनो तुमच्या लंग्सवर वाईट परिणाम याचा होऊ शकतो. त्याचबरोबर मित्रांनो व्हिटॅमिन ई हे अल्झायमर डिसीज, म्हणजे व्हिटॅमिन ही आपल्या मेंदूसाठी चांगलं काम करतं आणि अल्झायमर डिसीज म्हणजे हातपाय थरथरणे, हे मेमरी लॉस होणे, ह्या सगळ्या गोष्टी अल्झायमर डिसीजमध्ये होतात. हे बरं करण्यामध्ये किंवा त्याचा काळ लांबण्यामध्ये किंवा आजार हा स्लो करण्यामध्ये
महत्त्वाचं काम करतं विटॅमिन ई, परंतु ह्याचं प्रमाण जास्त झालं तर उलटं त्याचा परिणाम चालू होतो, त्यामुळे लक्षात घेणं गरजेचं आहे. नर्व टॉनिक एक प्रकारचं आहे विटॅमिन ई, आपण म्हणू शकतो की नर्व जेव्हा दुखतात अशा वेळी विटॅमिन ई घेतलं जातं, पण याचं प्रमाण अधिक झालं की त्याचा दुष्परिणाम आहेच. मित्रांनो, विटॅमिन ई हे आपल्या विजनसाठी पण चांगलं आहे बरं का. महत्त्वाचं आपली जी दृष्टी आहे त्यासाठी विटॅमिन चांगला आहे. हा जर तुम्हाला रेटिनायटिस झाला असेल किंवा डोळ्याची जी रेटिना आहे त्याचं इन्फ्लामेशन होतं, अशाही कंडिशनमध्ये विटॅमिन ई हे चांगलं काम करतं. मित्रांनो, तुम्ही जर नॅचरल विटॅमिन ई घेत आहे, नॅचरल विटॅमिन सी घेत आहे, तर ते जनरली तुमच्या आहारामधून मिळतं आहे. ते बिनधास्त तुम्ही कितीही दिवस खाऊ शकता, कारण हे डायजेस्ट होतं, निघून जातं, शरीराला लागतं. पण हे सिंथेटिक विटॅमिन जे आहे ते तुम्ही जास्त दिवस घेऊन चालणार नाही. जास्तीत जास्त तुम्ही 1 महिन्यापर्यंत घेऊ शकता, त्यानंतर काही वेळ गॅप द्यावा लागेल आणि पुन्हा चालू करावं लागेल, हे लक्षात घ्यावं लागेल. आणि तुम्ही या कामी वैद्यकीय सल्ला घेणं कधीही गरजेचं आहे. आणि लॉंग पिरियडमध्ये खाऊ नका, घातक ठरू शकतं, त्यामुळे नक्कीच याचा विचार करून तुम्ही त्या गोष्टींचं सेवन करू शकता. मित्रांनो, तुम्ही जेव्हा विटॅमिन ई घेताय तेव्हा आपल्याला मी सांगतो त्यापैकी कोणता आजार नाही ना हे एकदा चेक केलं पाहिजे. आपल्या डॉक्टरांचे सल्ला घेऊनच मग चालू केलं पाहिजे. ज्यांना डायबेटीस आहे त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला गरज आहे का पूर्ण शरीराची चाचणी करून, तुम्हाला फॅटी लिव्हर आहे का, किंवा ह्या सगळ्या गोष्टीची चाचणी करून विटॅमिन ई घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर विटॅमिन ई ज्यांना हार्ट अटॅक येऊन गेलेला आहे किंवा हृदयाचा विकार आहे त्यांनी डॉक्टरांना विचारून विटॅमिन ई चालू करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर मित्रांनो, कॅन्सर किंवा कॅन्सरशी निगडीत किंवा तुमच्या फॅमिली हिस्ट्रीमध्ये जर कॅन्सर असेल तर विटॅमिन ई हे घेणं तुम्हाला घातक ठरू शकतं जास्त प्रमाणात. त्यामुळं प्रमाणात घेणं गरजेचं आहे. आणि घ्यायचं असेल तर डॉक्टरांचा सल्ला हा तुम्हाला घेतलाच पाहिजे. त्याचबरोबर मित्रांनो, तोंडाचा, मानेचा ह्या संबंधी कॅन्सर असतील तर डेंजरस काम असू शकतं त्यामध्ये. त्यामुळं बेल अलाराम आहे हा, की तुम्ही एखादा सल्ला घेऊनच विटॅमिन ई तुम्ही हे घेतलं पाहिजे. मित्रांनो, जर विटॅमिन के तुम्ही घेत असाल आणि त्याबरोबर विटॅमिन ई घेताय तर विटॅमिन केचं काम हे विटॅमिन ई कमी करू शकतो. तर मित्रांनो, विटॅमिन के बरोबर विटॅमिन ई घेणं आपल्याला टाळलं पाहिजे, कारण विटॅमिन ई हे केचं काम कमी करतं. मित्रांनो, जर ब्लिडिंग डिसऑर्डर असतील तर विटॅमिन हे खूप चांगलं काम करतं. कोंबडासारखा दमवतोय त्यामुळे साऊंड येत असेल, त्यामुळे क्षमस्व, पण चांगला आहे, नॅचरल साऊंड आहे. तर मित्रांनो, कॅन्सरमध्ये जर किमोथेरपी तुम्ही घेत असाल तर किमोथेरपीचा जो फायदा होणार आहे त्यामध्ये बाधा हे विटॅमिन ई आणू शकतो. आणि मित्रांनो, हे सगळं शक्य चाललेलं आहे, रिसर्च जे झालेले आहे हे मी तुम्हाला सांगितलेले आहेत. त्यामुळं तुम्ही नक्कीच तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. कोॲग्युलंट चालू असेल तुम्हाला किंवा रक्त गोठण्याची काही औषधं चालू असतात, अँटीप्लेटलेटची औषधं, रक्तासंबंधी कुठली औषधं तुम्हाला चालू असतील तर अशा वेळी विटॅमिन ई घेऊ का नको, किंवा घ्यावं तरी किती घ्यावं, ह्या गोष्टींचा अभ्यास करणं गरजेचं आहे. वैद्यकीय सल्ला तुम्ही घेणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, जनरली मी तुम्हाला ही माहिती सांगितली विटॅमिन ई संदर्भात, कारण भरपूर लोक येतात माझ्याकडे, पेशंट येतात. हल्ली तर तरुण पिढी मित्रांनो यायला लागली आणि विटॅमिन ईचे कॅप्सूल आपण किंवा कुठल्या तरी जिम इन्स्ट्रक्टरच्या सल्ल्याने किंवा कुठल्या तरी मित्राने सांगितलं, मैत्रिणीने सांगितलं म्हणून विटॅमिन ई स्किनसाठी चांगलं आहे, त्वचेसाठी चांगलं आहे, ह्याच्यासाठी चांगलं आहे, त्यासाठी चांगलं आहे म्हणून विटॅमिन ईच्या गोळ्या ह्या कंटिन्युअसली घेतात. पण किती घ्यावा, किती प्रमाणात घ्यावा याचं काही नॉलेज नाही. आपल्याला गरज आहे का नाही याचं काही नॉलेज नसतं यांना. फक्त यांना चांगलं होतं मला घ्यायचं आहे, अरे पण याचा साईड इफेक्ट झाला किंवा प्रमाणापेक्षा जास्त विटॅमिन ई
जर झालं तर याचा दुष्परिणाम होऊ शकते, याचा कोणी विचार करत नाही. बरोबर ना? पटतंय ना मित्रांनो? म्हणूनच मी तुम्हाला सांगतोय व्हिटॅमिन ही जेवढं चांगलं आहे तेवढं वाईट पण आहे. ॲक्च्युली किंबहुना वाईट जरी गोष्टी प्रूव्ह झाल्या नसल्या तरी जागतिक जो संशोधन झालेलं आहे, तुम्ही गुगलला बघू शकता की रिस्क फॅक्टर आहेत हे. त्यामुळं आपण जेवढी गरज आहे तेवढंच घेऊया. बरं, आणि ह्या गोळ्यांपेक्षा हे सिंथेटिक व्हिटॅमिनपेक्षा नैसर्गिक व्हिटॅमिन घेतलेलं कधीही चांगलं, कारण नैसर्गिक व्हिटॅमिन शरीरात चांगल्या पद्धतीने शोषलं जातं. सिंथेटिक व्हिटॅमिन हे लॅबमध्ये बनवलं जातं आणि ते शरीरामध्ये पचणार, मग त्याचे बाय प्रोडक्ट होणार आणि मग आपल्या शरीराला ते मिळणार. बरं, आता आपल्याला अवघड आहे का हे सिंथेटिकपेक्षा? रोज अगदी तुम्ही शेंगदाणे मूठभर खाल्ले, 4-5 बदाम खाल्ले, जशी तुमची परिस्थिती आहे, जसं तुम्हाला जमेल तसं खाऊ शकता. कडधान्यातून मिळवू शकता. तुम्ही जे सूर्यफूल तेल रेग्युलरली जर वापरत असाल तर जनरली तुम्हाला व्हिटॅमिन ई तेलातून मिळतच आहे. मग कशाला एक्स्ट्रा हा ओव्हरलोड घ्यायचा? एक्सटर्नली बाबा तुम्ही वापरता कधीतरी वगैरे, पण त्याचंही प्रमाण निश्चित ठेवा, आहे ना? नाहीतर काहीतरी त्याचा भविष्यात दुष्परिणाम होण्याचे चान्सेस आहेत. एक्सेस ॲब्सॉर्प्शन पण ते दुष्परिणाम देणार आहे. गरजेपुरतं ॲब्सॉर्प्शन झालं त्याचा फायदा होणार आहे ना? पटतंय ना? तर मित्रांनो, मराठी भाषेत आपल्या ही मेडिकल सायन्सची भाषा सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक लाईक द्या, गरजूंपर्यंत शेअर करा आणि सगळ्यांशी शेअर करा. आपले मित्र मैत्रिणी, कुटुंबीय, माता भगिनी सगळ्यांशी शेअर करू शकता. चांगला विषय आहे आणि हे जनरल नॉलेज आपल्याला पाहिजेलच, कारण सप्लिमेंट्स आपल्या शरीराला हे गरजेचे आहेत. पण किती गरजेचे आहे, किती प्रमाणात गरजेचे आहे, केव्हा घ्यावं, कसं घ्यावं हेही गरजेचं आहे का नाही मित्रांनो? तर चला भेटूया एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये पुढच्या भागात. जय हिंद, जय महाराष्ट्र.